नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मी आता क्लासला चालली आहे आणि कालचा जो ब्लॉग आम्ही शूट केलेला तो अजून मी टाकला नाही आहे, कारण की तो काही मी एडिट केलेला नाही आहे आणि संध्याकाळ 4 वाजेपर्यंत झाला तर तो टाकेल। आणि आज आम्ही क्लासमध्ये काय करतो हे तुमच्याबरोबर मी दाखवते, तर अशाच कनेक्ट राहा। खूप घाई गडबड आहे, तर चला आवरले आणि थोडं सामान घ्यायला पिंपरीमध्ये पण जायचं आहे। आणि पिंपरीमध्ये कुठे काय भेटतं आरी वर्कचं हे पण तुम्हाला थोडंसं सांगते। कोणी इथले जवळचे पाहत असेल व्हिडिओ तर त्यांना पण हा कळेल। आणि चला, आणि या लिफ्टचं आणि माझं काय कधीच जुळत नाही। जेव्हा मला जायचं असेल तेव्हा ती वरती गेलेली असती, मग तिला येऊस तर मला काय वेट होत नाही। मी चालत निघते पायऱ्यानं। आणि काय नाही, सेकंड फ्लोअर असल्यामुळे काय जवळच आहे, चालायला एवढं काय वाटत नाही। वेळ झाला आहे त्याच्यामुळं काय पटपट चालली मी आता मीनाला कॉल केला आहे, ती पण येते। लवकर रिक्षा भेटला तर मी लवकर जाईल, चला बघू। आणि ती येऊन बसली आहे तरी पण मीना अजून आलेली नाही आहे, कारण की तिला मी अगोदर कॉल केला, मला पटकन रिक्षा भेटला, मी आले आणि तिला मग चालत यायचं आहे। आता तुम्हाला दिसती ती आली बघा तिकडं बॅग वगैरे घेऊन। आता रस्ता क्रॉस करताना जास्त मजा येते, कारण की नाही ते गाड्याच थांबत नाहीत, तिकून इकडे इकून तिकडे, तरी पण बघा हात करून करून आलीच ती। आता मी तिला आल्याला ओरडतीये, कारण बाई मी किती वेळ झाले बसली असं तसं। पटकन रिक्षा भेटलं तर आपण लवकर जाऊ असं बोलत होते, आणि रिक्षा लगेच भेटतो इथे, कारण की ते जास्त गर्दी वगैरे असते त्याच्यामुळे। आला आता मी निघालो क्लाससाठी, तर चला। तर आता मी पिंपरीमध्ये पोहोचले आणि जे आम्हाला लागत होतं ते सामान घेतलेलं आहे। पिंपरीमध्ये याचे खूप सारे दुकानं आहेत, तर नाव सांगायचे झाले तर माता दी वगैरे असे त्यांचे नाव आहेत। तर नंतर क्लासमध्ये गेलोत आणि आम्हाला आता 3D 5Dचे मोर बनवायचे चालले, तर त्याच्यामुळे त्याचं पीस आम्ही भरत होतो। नंतर सगळं करून घरी आलो तर भूक लागलेली आणि मीना बोलली की चला माझ्याच घरी आत, पप्पा तिकडे आहेत त्याच्यामुळे। तर मग मी पण तिच्याबरोबर तिच्या घरी गेलेली। तर इकडे कारलं बनवले तिनं मस्त, आणि पांढरा भात। सकाळचं जेवण बनवून गेली होती, पप्पा आम्ही व्यवस्थित जेवले होते, तरी पण आम्ही बोललो चला आमच्यासोबत अजून एकदा जेवा। मस्त तिघंजण जेवलोत आणि नंतर मग थोडा वेळ प्रॅक्टिस करून मी घरी गेले। सो आत्ता फ्रेश होऊन मी चाललेले आहे बाहेर थोडंसं सामान आणण्यासाठी। मीनाकडनं आलेच, मी पाहिलंच, आम्ही दुपारी येऊन तिथेच जेवण वगैरे केलं, पप्पा तिथेच होते। आणि पप्पा आता 4 वाजल्यापासून चालत होते, म्हटले मी येतो अजून काय घरी आले नाही तर त्यांना कॉल करावा लागेल। आणि रात्रीचा स्वयंपाक पण बनवायचा, त्यासाठी मी आता बाहेर चालले, पटकन थोडंसं सामान घेऊन येते, जेवण बनवते आणि असेच कनेक्ट राहा, काय करते दाखवते। तर ही काळ्या रश्यातली भाजी बनवली आहे मी अंड्याची, आणि भाकरी बनवल्या त्या बाजरीच्या सोबत खाण्यासाठी, कारण की आणि मी अशा प्लेटमध्ये वाढत असतो जेवणासाठी, कारण की जेव्हा नॉनव्हेज अंडी बनवतील कारण चांगल्या प्रकारे खाता येतं, थोडे मोठे असतात, योगेशला यायला अजून वेळ आहे। आणि ह्या भाजीपाला दिसतो तो आमच्या पप्पांनी आणला आहे, त्यांना खरंच आम्ही पण एवढं चांगलं कधी आम्हाला आणता येत नाही, एवढं सगळं छान घेऊन आले तर म्हणजे एकदम छान प्रकारे मला तर वाटलं। आणि खूप सारा आणला होता, मीनाकडे पण गेले, तिला दिलायला तिकडनं चालत आलेले आणि नंतर मग माझ्यासाठी पण घेऊन आलेले। तर मग मी हा साफ त्यांना जेवायला दिलं, जेवण झाल्याच्या नंतर मी हे साफ करत बसले होते। खरंच आमचे पप्पा आणि मम्मी इकडे आल्याच्या नंतर ते असं काही ना काही आणत असतात, आणि ते गेल्याच्या नंतर मग आम्हाला त्यांची खूप आठवण येते। तर चला, तर आता मी काम करून वगैरे बसले होते, तर तेवढ्यात रायांच्या आत्याचा मुलगा म्हणजे महेश आला होता, आणि त्याला आम्ही काल बोलवलेलं, तर काल त्यासाठी जेवण बनवलेलं, पण त्याला काही जायला जमलं नाही, मग तो आज आला। मग त्याच्यासाठी मी इकडे जेवण बनवते, तो नको बोलत होता, पण आल्याच्या नंतर घरी असं न जेवता गेल्याच्या नंतर खूप वाईट वाटतं, तर म्हटलं काय नको टेन्शन घेऊ, मी लवकर बनवते। तर मग इकडे त्याच्यासाठी मी पापड तळलेले, शेवभाजी बनवलेली, भरलं वांगं आणि सॅलड वगैरे असं करून मस्त बाजरीची भाकरी बनवली। सो मी व्हिडिओ एंड नव्हता केलेला, तर त्याच्यानंतर मी जेवायला वगैरे बनवलं, तो काही दाखवलंच नाही। नंतर आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो, नंतर महेश गेला, नंतर थोडा वेळ मी प्रॅक्टिस केली मी ह्याची, आणि खूप कंटाळा आलेला दिवसभरामध्ये, आणि नंतर मग मस्तपैकी झोपी गेलेले। तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।